हे दोन संघ आज आपल्याला पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करत अपील करतोय. या ठिकाणी नक्कीच यश प्राप्त होतंय का ते पाहायचंय, परंतु बाळानं या ठिकाणी खरंच खेळाडू वृत्ती दाखवली आणि आपल्या बाद असल्याचं दर्शवलं. एक गुण नक्कीच मिळालाय ते म्हणजे सोमजाईसाठी. गुणांचं खातं खोलले ते सोमजाईनं. चढाईसाठी येतोय तो प्रभू राहुल चांदरकर. याच्या समोर 7चं क्षेत्ररक्षण आहे, बोनस ऑन आहे, परंतु या ठिकाणी पप्पूचा काय खेळ होतोय ते पाहायचं आहे. एक चांगला खेळ उंचवण्याची संधी या ठिकाणी पप्पूकडे का आपण कर्णधार आहोत. कानोबा प्रसन्न श्रीवर्धनचं ते सुद्धा या ठिकाणी आपलं सिद्ध करायचं आहे. तो रिकाम्या हस्ते मागे परतला. त्याला प्रत्युत्तर शिवम वाणी. पहिल्या चढाईत यश आलंय, परंतु ही पहिली चढाई शिवम वाणीची उपांत्य फेरीमधली पहिली चढाई. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असणार सोमजाईला, परंतु या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी खरोखरच नजर लावून आहे की हा सामना कोणत्या मार्गावर जाते. एक चांगली लढत पाहायला मिळते का ते पाहायचं आहे. पण टो टच करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे शिवमकडून, परंतु एक एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी येतोय तो सुमित पाटील. जगदंबा क्रीडा मंडळ कापोली संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आणि त्याच्या समोर येते 7चं डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते सोमजाईचा. एक चांगला संघर्षपूर्ण सामना अपेक्षित असणाऱ्याचं प्रेक्षक वर्गाला. सुरेख सामना मैदानामध्ये रंगतो. अर्थातच उपांत्य फेरीचा हा पहिला सामना तो म्हणजेच सोमजाई श्रीवर्धन विरुद्ध श्री कानोबा प्रसन्न श्रीवर्धन संघ. दोन महाबलाढ्य संघांमध्ये हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, रंग लाल मातीचा, खेळ निधड्या छातीचा. कोण हरणार कोण जिंकणार या दिव्यागर प्रीमियर लीगचा अंतिम विजेता कोण होणार, तो येणारा काळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. चढाई मार्फत या ठिकाणी शिवम वाणीला आपण या ठिकाणी पाहतोय. मित्र हो, ज्याला आला राग तोच खरा कबड्डीचा वाघ. ज्याची मजबूत छाती तोच खेळेल खेळ कबड्डी. धोक्याची घंटा वाजले बाबूसाठी. पाहूया काय करतोय बाबू. बाबूला या ठिकाणी गुण संपादन करावं लागेल. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या चढाई मार्फत गुण प्राप्त करतोय तो म्हणजे बाबू. 5 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण, तर पाहूया किती गुण प्राप्त करतोय. 2 गुण संपादन केलं ते म्हणजे बाबू यानं. खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे बाबू याच्याकडनं चढाई मार्फत पाहायला मिळतो तो म्हणजे जर्सी क्रमांक 3 श्रीवर्धन संघाचा हा चढाईपट्टू. अर्थातच 3 नंबर जर्सी दान केला हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करतोय. आपल्या संघाचं या ठिकाणी खातं खोललं गेलेलं नाही, परंतु पाहूया कशा प्रकारे खेळी असेल. एक मजबूत भरणा असलेला संघ अर्थातच सोमजाई श्रीवर्धन संघ. प्रत्युत्तर असेल अभि शिपूरकर. एक अष्टपैलू खेळाडू सोमजाई श्रीवर्धन या संघाचा आपण पाहतोय. स्थानिक संघ देखील त्याचा आहे तो म्हणजे सोमजाई श्रीवर्धन संघ. खऱ्या अर्थाने एक सुंदर सामना मैदानामध्ये रंगणार आहे. रसिक वर्गाला या ठिकाणी सुरेख सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की या प्रीमियर लीगचा दिव्यागर प्रीमियर लीगचा अंतिम विजेती संघ कोण होणार. हा येणारा काळ मित्रांनो आपल्याला सांगून जाईल. परंतु पाहूया कशा प्रकारे खेळी असेल, कोणत्या प्रकारे या ठिकाणी रणनीती असेल. धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केले ते म्हणजे जर्सी क्रमांक 12 कानोबा श्रीवर्धन संघाचा हा चढाईपट्टू. मागील सामन्यामध्ये चांगली खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती ती म्हणजे या खेळाडूची. पाहूया कशा प्रकारे उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई पाहायला मिळते ती म्हणजे या चढाईपट्टूची. पाहूया गुण संपादन करतोय. गुण संपादन करावं लागेल, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण सोमजाई श्रीवर्धन संघाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे चढाई मार्फत अभि शिपूरकर, ज्याच्या वारंवार चढाया 2 खेळाडूंच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी धावून गेला तो म्हणजे अभि शिपूरकर. पाहूया आणि सुंदर गुण प्राप्त केला ते म्हणजे अभि शिपूरकर यानं 1 गुण प्राप्त केलाय आपल्या संघाला. अगदी त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर पप्पू चांदोरकर. हा देखील स्थानिक संघ सोमजाई श्रीवर्धन संघाचा हा अष्टपैलू खेळाडू पप्पू. पाहूया या ठिकाणी गुण प्राप्त करतोय का, कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करतोय. आपल्या संघाचं खातं खोललं नाही. पाहूया कशा प्रकारे रणनीती असेल. अगदी शेवटचा खेळाडू या ठिकाणी बाकी आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु यश संपादन येतोय का. पाहूया कशा प्रकारे खेळी असेल.
बोनस गुण या ठिकाणी पटकावला गेला, परंतु टीम ऑल आउट होते. या ठिकाणी ऑल इन झाली ती म्हणजे कान्होबा श्रीवर्धन संघाचं. कान्होबा श्रीवर्धन हा संघ त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर वारंवार चढाई ज्याची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अभि शिपूरकर. अभि शिपूरकर याला ज्ञात आहे आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे, परंतु कशा प्रकारे या ठिकाणी खेळी असेल, कशा प्रकारे कान्होबा संघाची रणनीती असेल की आपल्याला ही पिछाडी या ठिकाणी भरून काढायची आहे, कशा प्रकारे खेळी असेल. अभि शिपूरकर मात्र या ठिकाणी वारंवार चढाई करतोय, परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर संजय याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. संजय कांबळे स्थानिक संघ जाखमाता शिस्ते. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या चढाईच्या माध्यमातून गुण संपादन करतोय का. बऱ्याचशा गुणांनी आपला संघ या ठिकाणी पिछाडीवरती आहे, परंतु आणि बाद होते संजयला बाद व्हावं लागतंय. खरोखरच अष्टपैलू खेळी या ठिकाणी बाबूनी मागील 2 सामन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे बाबू याच्याकडनं. खरोखरच सुंदर खेळी मैदानामध्ये करतोय, आपल्या संघासाठी वारंवार धावून येतोय तो म्हणजे सोमदास श्रीवर्धन संघाचा बाबू. एक अष्टपैलू खेळाडू शिवम वाणी चढाई मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उंच पुरासा हा खेळाडू. पाहूया रनिंग पॉइंट मारण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे हाते तो देखील मागे परतला. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. मागील सामन्यामध्ये ज्याच्या वारंवार चढाया पाहायला मिळाल्या होत्या. पाहूया कान्होबा श्रीवर्धन संघाचं वारूळ रोखलं जातंय का. जर्सी क्रमांक 3 पाहूया गुण संपादन करतोय का, कशा प्रकारे या ठिकाणी खेळी असेल, परंतु रिकाम्या हाती तो देखील मागे परतलाय. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर. बाबू धोक्याची घंटा वाजले. थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय. बाबू याला गुण पटकावा लागेल, गुण पटकावा लागेल, नाहीतर बाबू याला बाद व्हावं लागेल. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती असेल. बाबू एक चांगली खेळी मैदानामध्ये या ठिकाणी करतोय, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं ते म्हणजे कान्होबा श्रीवर्धन संघाचं. आणि या ठिकाणी मजबूत क्षेत्ररक्षणाचा प्रदर्शन करताना या ठिकाणी कान्होबा श्रीवर्धन संघ. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम निर्णय असेल. या ठिकाणी एक चांगली स्पर्धा कालपासून आपण या ठिकाणी एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी योग्य निर्णय या ठिकाणी आपण पंचांच्या माध्यमातून पाहिले गेले, परंतु चढाई मार्फत जर्सी क्रमांक 12 रिकामे हाते तो देखील मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम वाणी. थर्ड रेड साठी या ठिकाणी आमंत्रित केलं जातंय का ते म्हणजे कान्होबा, आणि थर्ड रेड साठी आमंत्रित केलं जातंय कान्होबा श्रीवर्धन संघाला. चढाईपट्टू आहे जर्सी क्रमांक 3. कान्होबा श्रीवर्धन संघाचं वारूळ रोखलं जातंय का, कशा प्रकारे खेळी असेल, कशा प्रकारे चढाई असेल, आणि कान्होबा श्रीवर्धन संघाचं वारूळ रोखलं गेलंय. मजबूत क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोमजाई श्रीवर्धन संघाचं एक मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला सोमजाई श्रीवर्धन संघ. एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहतात ते म्हणजे बाबू भुवड. या ठिकाणी गेले अनेक वर्ष सोमजाई श्रीवर्धन संघाकडनं त्या ठिकाणी अनेक मैदानात त्यांनी देखील गाजून सोडली तो म्हणजे सोमजाई श्रीवर्धन संघाचा बाबू. विपक्ष असेल कान्होबा श्रीवर्धन संघ, कोणत्या प्रकारे रणनीती असेल, बरेच गुणाची आघाडी असेल, परंतु ती आघाडी भरून काढण्याचं काम या ठिकाणी कान्होबा श्रीवर्धन संघाकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय का. मित्रांनो उपांत्य फेरीचा हा सामना एक चांगली लढत मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं एक सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं. चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळते शिवम वाणी. पाहूया गुण संपादन करतोय का, बऱ्याचशा गुणांचा साठा आपल्या संघाकडे आहे याची जाणीव ठेवून पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी चढाई करतोय, परंतु त्याला प्रत्युत्तर असेल. पाहूया संजय प्रत्युत्तर त्याला प्रत्युत्तर आहे तो संजय देखील या ठिकाणी मागे परतला. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर ज्याच्या वारंवार चढ्या पाहायला मिळतात. धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केले ते म्हणजे बाबू याला. पाहूया क्षेत्ररक्षण थांबवतोय का, आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे कान्होबा श्रीवर्धन संघाचं या ठिकाणी. आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर सुमित पाटील. सुमित पाटील गेलाय चढाईवरती. पाहूया सुमित पाटीलचा वारू रोखलं जातंय का, कशा प्रकारे चढाई करतोय. बोनस गुण
मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश आला. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर ज्याची वारंवार चढाई पाहायला मिळते. सोमदाय श्रीवर्धन संघाचा हा खेळाडू अभि शिपूरकर. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी खेळी असेल. आपण टाइमआउटच्या दरम्यान या ठिकाणी पाहिलं गेलं कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती आखली गेली, कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती असेल. अजून वेळ बराच बाकी आहे. येणारा काळ सांगेल की कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल. पुन्हा एकदा धोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय. जर्सी क्रमांक 12 बोनस गुण पटकावला गेला. सुरेख चढाई या ठिकाणी पिछाडी या ठिकाणी भरून काढण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी चढाई असेल. शिवम याची कशा प्रकारे या ठिकाणी गुण संपादन करेल. शिवमला मात्र या ठिकाणी गुण संपादन करावं लागेल. परंतु शिवम देखील या ठिकाणी रिकामे हाते मागे परतोय. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी सुमित पाटील या ठिकाणी थोडस आपल्या संघासाठी या ठिकाणी जी पिछाडी आहे ती पिछाडी या ठिकाणी भरून काढावी लागेल. तर कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करेल सुमित देखील खेळ या ठिकाणी पाहण्यासारखी असेल. पाहूया या ठिकाणी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश आलं. थर्ड रेड साठी या ठिकाणी आमंत्रित केले क्षितिज नागवेकरला. जर्सी क्रमांक 10 पाहूया गुण संपादन करतोय का क्षितिज. एक मजबूत क्षेत्ररक्षण कान्होबा श्रीवर्धन संघाचा आपण पाहतोय. अर्थातच एक सुरेख सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ते म्हणजे कान्होबा श्रीवर्धन विरुद्ध सोमदाय श्रीवर्धन आणि सुरेख सामना या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडस ते म्हणजे कान्होबा श्रीवर्धन संघाकडनं 2 गुण प्राप्त केले तर क्षितिजानं त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 12 पाहूया गुण प्राप्त करतोय का. बराचसा गुणाचा साठा या ठिकाणी सोमदाय श्रीवर्धन संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु चढाईपटू मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जातंय. ते म्हणजे अभि शिपूरकर याच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करतोय. अभि अगदी शांततेत या ठिकाणी खेळी करतोय. खऱ्या अर्थाने त्याला देखील माहित आहे, त्याला देखील ज्ञात आहे की आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. तर पाहूया पिछाडी कशा प्रकारे या ठिकाणी भरून काढण्याचा प्रयत्न असेल. ती म्हणजे पप्पू चांदोरकर याचं कशा प्रकारे या ठिकाणी रणनीती आखली गेली असेल. एक कान मंत्र दिलाय तो म्हणजे पप्पू यानं थर्ड रेड साठी आमंत्रित केले. धोक्याची घंटा या ठिकाणी वाजले परंतु गुण संपादन करतोय का. या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. गुण मिळतोय सोमदाय श्रीवर्धन संघाला चढाई मार्फत बाबू भायदे. एक अष्टपैलू खेळी या ठिकाणी बाबूने देखील केली. आपल्या संघाला अगदी उपांत्य फेरीत आणण्याचं त्याचा देखील एक मोलाचा वाटा या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मागील सामना देखील अगदी सुरेख खेळी मैदानामध्ये आपण पाहत आलो. तर पाहूया बराचसा वेळ या सामन्यामध्ये बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी पलटवार होईल. मित्रांनो आपण पाहिलं मागील सामने देखील आपण पाहिलेत. त्या सामन्यामध्ये देखील पलटवार झाला. श्लोक गारमेंट खरसई वर्सेस देवा स्पोर्ट त्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं पलटवार झाला. मित्रांनो पलटवार आपण खेळामध्ये पलटवार पाहत असतो. खेळ कोणताही असू दे, क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे. पाहूया सुमित या ठिकाणी प्रयत्न करतोय पण सुमितला बाद व्हावं लागेल. मजबूत क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धोक्याची घंटा अभि शिपूरकर गुण प्राप्त करतोय का. सुपर टॅकल ऑन आहे. पाहूया कशा प्रकारे खेळी असेल. अभि शिपूरकर गुण संपादन करतोय. खरोखरच सुरेख खेळी अगदी सुंदर खेळ मैदानामध्ये या ठिकाणी करतो तो म्हणजे अभि शिपूरकर. आधी साजेशी खेळी या ठिकाणी कर्णधार पदाची या ठिकाणी साजेशी खेळी मैदानामध्ये करतोय. मध्यंतरा होतोय या ठिकाणी. मध्यंतरानंतर आपण पाहतो एक सुंदर सामना या ठिकाणी पलटवार पाहायला मिळेल का. तो म्हणजे कान्होबा श्रीवर्धन संघाकडनं आपल्याला बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती संघ आहे. तो म्हणजे सोमदाय श्रीवर्धन संघ. सेकंड कॉल सुवर्ण गणेश दिव्यागर श्लोक गारमेंट खरसई या 2 संघांसाठी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीसाठी सेकंड कॉल देण्यात येत आहे. चालू सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय.
थोडासा एकतर्फी जरी वाटला तरी पुढील 15 मिनिटांमध्ये सुद्धा या सामन्याची चित्र पालटू शकण्याची क्षमता कान्होबा श्रीवर्धन या संघाच्या खेळाडूंकडे नक्कीच पाहता येईल. 16-4 असा गुणफलक नक्कीच पाहता येतोय. एक समाधानकारक गुणफलक नक्कीच सोमजाईच्या बाजूनं आहे, परंतु कान्होबा श्रीवर्धनला सुद्धा आपला खेळ उंचावावा लागेल, कारण या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेले आहात. त्यामुळे आपला एक चांगला खेळ खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आदेश विरकुड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदेश विरकुड. एक जबरदस्त मॅच अपेक्षित आहे ती म्हणजे प्रेक्षक वर्गाला. थोडासा गुणफलक 16-4 जरी असला तरी पुढील 15 मिनिटांमध्ये काय घडतं ते पाहायचं. चढायसाठी गेला तो अश्मित विरकुड, अमर सोमजाईचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, आणि त्याच्या समोर आहेत ते 7चा डिफेन्स आहे. एक बोनस ऑन आहे, परंतु या ठिकाणी खरोखरच चांगला प्रयत्न केलाय जर्सी नंबर 10 आणि आपल्या संघासाठी पहिला गुण प्राप्त करून दिलाय. एक मध्यरक्षक अतिशय सुंदर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक लोणाचा बोजा या ठिकाणी कान्होबा या संघावर पाहायला मिळतोय. त्यामुळे एका पाठोपाठ एक लोण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कान्होबा या संघावर. एकतर्फी सामना नक्कीच असणार आहे. प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज असेल, खास करून श्रीवर्धनहून आलेला प्रेक्षक वर्ग. त्यांच्यामध्ये अपेक्षा खूप असतात, कारण प्रत्येक सामना हा अटीतटीचा होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक सामना रोमहर्षक होणं फार गरजेचं आहे. इतक्या दुरून आल्यानंतर कबड्डीचा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे, ही अपेक्षा नक्कीच आमच्या या श्रीवर्धनकरांची असते. आणि या ठिकाणी अमोल कदम सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं, या भट्टीचा माळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. तर चालू सामना आहे तो म्हणजेच कान्होबा वर्सेस सोमजाईच्या दरम्यान अतिशय रोमहर्षक सामना अपेक्षित होता. पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर आयोजित दिव्यागर कबड्डी प्रीमियर लीगचा हा पर्व पहिला आणि त्यातील पर्व मधला हा पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी रंगतोय. चढ्यासाठी आलाय तो म्हणजेच खरोखरच संकट मोचक म्हणून त्याला पाहिलं जातं, तो म्हणजे श्रवण साठे. आता या ठिकाणी एक गुण घेत माघारी परतलाय. एक गुण सुद्धा घेण्याची खासियत, त्यामध्ये सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता श्रवणकडे नक्कीच आहे आणि तो नक्कीच कालच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. चढ्यासाठी जात होता अभि शिपूरकर. या ठिकाणी 15 गुणांचा जरी फरक असला तरी सुद्धा हा फार कमी आहे, कारण या ठिकाणी डू ऑर डाय आहे, या ठिकाणी सुपर टॅकल आहे. त्यामुळे नक्कीच सामन्याचे चित्र पाळण्याची क्षमता इतर खेळाडूंमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. कालचा खरोखरच एक सामना झाला श्लोक गारमेंट आणि देवा स्पोर्ट. त्यामध्ये सुद्धा श्लोक गारमेंटच्या एका खेळाडूने एकाच चढाईमध्ये 5 गडी बाद केले आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला होता. त्यामुळे या कबड्डीच्या या फॉर्मॅटमध्ये नक्कीच कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. 10-12ची लीड सुद्धा सहजरित्या पलटली जाते, हे आपण प्रत्येक ठिकाणी पाहत आलोय. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे श्रवण आणि या ठिकाणी एक रिकामे असते मागे परतलाय, त्याला प्रत्युत्तर असणार आहे ते म्हणजे शिवम वाणियाज, अमर सोमजाईचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर राकेश सारखा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यावर सुद्धा संघ व्यवस्थापनानं एक विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास आतापर्यंत सार्थ केलाय, ते म्हणजे राकेश कांबळे ओम जागपाता कापोली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तर पुढच्या सामन्यामध्ये म्हणजे कान्होबामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो वीरेंद्र भायदे, तो सुद्धा ओम जागमाता कापोली या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे एकाच संघातले 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आता या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. एक वेगळीच रंगत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरने या ठिकाणी केलाय. 2 तालुक्यातील खेळाडूंना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. चढ्यासाठी गेलाय डुवाड्यासाठी या ठिकाणी आणि खरोखरच एक दुर्घटना घडली आणि या ठिकाणी एक खुश खबर आहे, ती म्हणजे अभिषेक शिपूरकरसाठी बोनस प्लस 2 पॉईंट जर का मारले तर आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या मित्राकडून अभिषेक प्रथमेश हावरेकडून दिलं जाणार आहे. त्यामुळे खरोखरच या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये रोख स्वरूपाची पारितोषिक मोठ्या प्रमाणात पाहता आली होती आणि या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू जो ठरणार आहे त्याला रोख रक्कम 1000 रुपये डॉक्टर संजय बापट यांच्याकडून दिलं जाणार आहे. त्यामुळे
या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत पारितोषिक आत्तापर्यंत प्रत्येक संघ मालकाने सुद्धा लावलेले आहेत, काही चाहत्याने सुद्धा लावलेले आहेत. आणि आत्ता सुद्धा या ठिकाणी प्रथमेश हावरे याची एक मागणी आहे की अभिषेक शिपूरकरनं बोनस प्लस 2 पॉईंट जर मारले तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ही स्पर्धा खरोखरच रंगतदार आहे. खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि तो यशस्वी होताना या ठिकाणी पाहायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर्शक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहे. कारण अंतिम फेरीचा सामन्यापर्यंत आपल्या सर्वांचं सहकार्य असणारच आहे. परंतु चालू सामना आहे तो श्रीवर्धन वर्सेस श्रीवर्धन, कान्होबा श्रीवर्धन, सोमजाई श्रीवर्धन. 0-6 कान्होबा तर 21 गुण आहेत ते सोमजाई. चालू सामना अतिशय रंगतदार होणं अपेक्षित आहे. चढ्यासाठी आलाय तो म्हणजे सुमित, जो जगदंबा कापोलीचं प्रतिनिधित्व करतोय. त्याच्यासोबत 6चं क्षेत्ररक्षण बोनस ऑन, एक दमदार चढाई करण्याचा त्याचा मनसुबा आहे. परंतु या ठिकाणी त्याला अजूनही यश येत नाही. बोनस आणि बोनस ऑन आहे, या बोनसचा फायदा मिळत आहे का, परंतु बोनस नाकारलाय ते पंचांनी. चढाईसाठी जातोय तो म्हणजेच अभिषेक शिपूरकर, ज्याच्यासाठी प्रथमेश हावरेनं 200 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. बोनस प्लस 2 पॉईंट यासाठी या ठिकाणी त्याला 200 रुपयाचं कॅश प्राईज देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. आजची ही स्पर्धा खरोखरच, आणि या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं त्या म्हणजेच किशोर आणि किशोरी गटाच्या ज्या रायगड जिल्ह्याचं त्यांनी रिप्रेझेंट केलं त्या खेळाडूचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार केला होता, तो म्हणजेच ओम तोडणकरचा. अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी बाबूची पाहायला मिळते, वीरेंद्र भाईदेची पाहायला मिळते. मध्यरक्षकाला टिपलंय आणि 1 गुण आपल्या संघासाठी प्राप्त केलाय. ह्या एक गुणानं काही समाधान होणार नाहीये. या ठिकाणी तुम्हाला डू आय डाय करावी लागेल, सुपर रेड करावी लागेल, त्यानंतरच या सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता कान्होबाकडे होऊ शकते. एक बोनस गुण या ठिकाणी फार काही महत्त्वाचा नसणार आहे, पण या ठिकाणी मध्यरक्षक फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच जर्सी नंबर 10. अतिशय सुंदर मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी खरोखरच कान्होबाला कुठल्याही प्रकारची त्यांनी संधी दिलेली नाहीये त्यांचा खेळ उंचावण्यासाठी. कारण पहिल्या चढाईपासून आक्रमण केलं, पहिल्या चढाईला गुण प्राप्त झाला तो म्हणजेच अभिषेक शिपूरकरला रनिंग हँड टच कर बाळूला बाद केला आणि त्यानंतर या सामन्याची पूर्णपणे पकड पाहायला मिळाली ती सोमजाई या संघाकडून. कान्होबा खरोखर अजूनपर्यंत त्याच दडपणाखाली खेळतोय, परंतु या ठिकाणी संजय आत्ता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संजयकडून एक चांगली रेड, सुपर डुपर रेड झाली तर पुन्हा एकदा रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि या ठिकाणी खरोखर संधी होती गडी बाद करण्याची, परंतु या ठिकाणी स्वतःला बचावलंय. परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजेच सोमजाई श्रीवर्धनचं. आणि या ठिकाणी खरोखरच आत्तापर्यंत एक मध्यरक्षक म्हणजेच खरोखरच एक रीड की हड्डी असते ती म्हणजे कबड्डीमध्ये, आणि तो आज 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपलं खरोखरच या ठिकाणी कौशल्य सिद्ध करताना पाहायला मिळतोय. एक कबड्डीचा एक निनाद गेली 2 दिवस या दिव्यागर नगरीमध्ये, या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळाला. आणि आपण दिल्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादावर ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. चढाईसाठी गेला तर शिवम वाणी, त्याच्यासमोर 2चं क्षेत्ररक्षण आहे, परंतु आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही तसदी घेतलेली नाही. निदान रेषा पार करत मध्य रेषेवर त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. रिकामे असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर बाळू धनावडे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एक अनुभवी सुवर्ण गणेशचा खेळाडू, परंतु माघारी परतोय, त्याला प्रत्युत्तर वीरेंद्र भाईदे. ओम झाकमादा कापोली या संघाचा खेळाडू आणि त्याच्या समोर 3चं क्षेत्ररक्षण, सुपर टॅकल, तिन्ही डिफेंडर आहेत. आणि या ठिकाणी पप्पू चांदरकर आपल्या संघासाठी 2 गुण प्राप्त करून देतोय. त्यामुळे नक्कीच रंगत भरायची असेल, रंग चढवायचा असेल तर या ठिकाणी सुपर रेड आवश्यक आहे, ती म्हणजेच कान्होबासाठी. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेचा पहिला उपांत्य फेरीचा सामना फार एकतर्फी जरी वाटला तरी सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग खरोखरच या ठिकाणी मंत्रमुग्ध झालाय आपल्या सर्व खेळाडूंच्या खेळाच्या जोरावर. चढ्यासाठी जातोय तो अभिषेक शिपूरकरच्या समोर आहे, तो म्हणजेच 4चं क्षेत्ररक्षण, निदान रेषा पार केली आहे, परंतु या ठिकाणी एक संयमी खेळ, एक कर्णधाराची भूमिका बजावताना या ठिकाणी अभिषेक शिपूरकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक मोठी जबाबदारी आहे ती म्हणजेच समजायची, आणि ती या ठिकाणी तो साकारताना पाहायला मिळतोय. एक आपण दिलेला प्रतिसाद फार महत्वाचा आहे, आणि त्याही पेक्षा आपल्याला या ठिकाणी जो बॅरिकेटिंग बांधलेलं आहे त्यावर
काही क्षणांसाठी काही वेळेपुरती जोर देऊ नका. खास करून मी विनंती करतो स्टेजच्या उजव्या साईडचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती करतो की आपण बॅरिकेटिंगवर प्लीज जरा जोर देऊ नका, विनंती असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई पाहायला मिळते. एक कबड्डीचा प्रचार प्रसारासाठी फार महत्वाची ही कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. अनेक वर्ष प्रत्येकाचं स्वप्न होतं की आपल्या 2 तालुक्यामध्ये एक प्रीमियर लीग व्हावी, परंतु आज या ठिकाणी पुढाकार घेतला ते सुवर्ण गणेश दिव्यागर या संघानं आणि खरोखरच यशस्वी ठरलाय त्यांचा हा प्रयोग. आणि या प्रयोगावर खरोखरच सर्वच प्रेक्षक वर्ग नक्कीच खुश झालाय आणि त्यांच्याच या प्रेमापायी या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. 10-24 असा गुणफलक पाहायला मिळतोय. कानोबा 10, सोमजाई 24 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेलाय तो म्हणजेच सोमजाईचा चढाई बहादर. एक एक गुण मिळवतोय खरा कानोबाचा संघ, परंतु या ठिकाणी त्यांना भरघोस अशी लीड घेता येत नाही, लीड मोडता येत नाहीये. कारण या ठिकाणी 24 आहे सोमजाई, 11 आहे कानोबा. त्यामुळे नक्कीच या सामन्याचं चित्र नक्कीच प्रेक्षक वर्गाला माहिती आहे, परंतु पुढील सामना तितकाच दमदार होणार आहे. कारण पुढील सामना आहे तो सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस श्लोक गारमेंट खरसई या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच 2 तालुक्यातील 2 संघ आज एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील, परंतु त्यामध्ये एक चांगली कबड्डी आपल्याला नक्कीच पाहता येणार आहे. एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून, या खेळाडूंच्या माध्यमातून पाहता येणार आहे. अभिषेक कोरकर याची चढाई यासाठी प्रथमेश हवरे यानं खरोखरच बक्षीस लावलंय की आपण बोनस प्लस 2 पॉईंट जर मारलात तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे 1500 रुपयाची. सन्माननीय नंदुशेठ पाटील यांच्याकडून लाभलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला 1500 रुपयाची देणगी प्राप्त झाल्याबद्दल. चढाईसाठी जातोय तो म्हणजेच गजेंद्र, श्रीवर्धन प्रीमियर लीगचा सर्वोत्तम खेळाडू, ज्याला सायकल प्राप्त झाली होती तो खेळाडू, परंतु त्याची सुंदर अशी पकड करण्यात यशस्वी ठरतोय. जर्सी नंबर 10 आतापर्यंत त्यांनी 5 हायफाय पूर्ण केला असणारच आहे, कारण आतापर्यंत मध्यरक्षकाची भूमिका अतिशय सुंदररित्या त्याने पार पाडली आहे. आणि या जोरावर आता या ठिकाणी 11-25 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा सामना सुद्धा रंगतदार होणं अपेक्षित आहे. प्रेक्षक वर्ग इतक्या उशिरापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि त्यामुळे या आनंदात सर्वजण मंत्रमुग्ध झालेले आहेत, ह्या कबड्डीमध्ये मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि या स्पर्धेचा, या सामन्याचा शेवटची 3 मिनिटं घोषित केली आहेत ती पंचाने. श्रवण साठे याची चढाई बोनस ऑन आहे, परंतु या ठिकाणी श्रवण बाद होतोय. एक एक गुण गमावतोय तो कानोबा. त्यामुळे डुवाल्ड आहे, करो या मरो 3चा क्षेत्रक्षण आहे. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे आणि ही सुपर टॅकल यशस्वी होते का ते पाहायचं आहे. आणि या ठिकाणी 2 गुण प्राप्त होणार आहेत, ते म्हणजेच कानोबा या संघाला गुण झालेत ते 13-26 असा गुणफलक आहे. या गुणफलकानं खरोखरच आता पूर्णपणे या ठिकाणी अपसेट केलंय, ते म्हणजेच कानोबा या संघानं. खूप काही अपेक्षा होत्या कानोबा या संघाला, परंतु या संघाला अजूनपर्यंत सूर गवसलेले नाहीत. शेवटचे काही मिनिटं घोषित केलेले आहेत आणि पुढील 2 संघांना अंतिम पुकार मी या ठिकाणी देतोय. या ठिकाणी महेश भगत यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. तर मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. पुढील सामना फार महत्त्वपूर्ण सामना आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस श्लोक गारमेंट खरसईच्या दरम्यान हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जाईल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण प्रवेशद्वारापाशी उभं राहायचं आहे. दोन्ही संघांच्या संघमालक आणि प्रशिक्षकांना विनंती करतो की आपले संघ घेऊन आपण प्रवेशद्वारासमोर उभं राहायचं आहे. चालू सामना संपताच या ठिकाणी दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे, तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर आणि श्लोक गारमेंट खरसईच्या दरम्यान.
प्लीज जरा दादा जोर देऊ नका बॅरिकेटिंगवर. चालू सामना आहे तो म्हणजेच श्रीवर्धन वर्सेस श्रीवर्धन, कान्होबा श्रीवर्धन सोमजाई श्रीवर्धनच्या दरम्यान. बॅरिकेटिंगवर प्लीज जोर देऊ नका, वारंवार सूचना केल्या जातात. या ठिकाणी चढाई पाहायला मिळते ते म्हणजेच वीरेंद्र भाईदे याची सुरुवातीपासून आक्रमकता ठेवली आणि या आक्रमकतेचा गुरुमंत्र दिला होता तो म्हणजेच संघ प्रशिक्षक निलेश भोड यांनी. आणि त्याच जोरावर या ठिकाणी आपल्याला डुवाय डायचा आणि हा सामना संपल्याचं जाहीर केले ते पंचाने. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचा बहुमान प्राप्त केलाय ते सोमजाई श्रीवर्धन या संघानं. त्यानं 13 गुणांनी मात करत या स्पर्धेचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. दिमागदार प्रवेश सोमजाई श्रीवर्धन मिळवलाय, परंतु तितकाच चांगला खेळ यापूर्वी केलाय तो म्हणजेच कान्होबा श्रीवर्धन. खास करून श्रवण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, सिद्धांत वाणी सुद्धा पाहायला मिळाला आणि त्याही पेक्षा आपल्याला या ठिकाणी गजेंद्र सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहता आला. एक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहता आले, परंतु या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये ते दडपण या ठिकाणी का ते जुगारू शकले नाहीत आणि या दडपणाखाली राहत हा सामना गमावलाय तो कान्होबानं. परंतु या अनंत फुटाणकर आणि त्यांच्या सर्व व्यवस्थापनाचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमच्यासाठी एक संघ आपण निर्माण केला त्याबद्दल मनपूर्वक आभार. तर पुढील सामन्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा असतील ते म्हणजेच सोमजाई श्रीवर्धनला. आणि चालू सामना होणार आहे तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस श्लोक गारमेंट खरसई. या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. विनंती असेल दोन्ही संघांना आपण प्रवेशद्वारापाशी उभं राहायचं आहे. उपांत्य फेरीचा होणारा दुसरा सामना अर्थातच श्लोक गारमेंट खरसई विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर. दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी उपांत्य फेरीचा होणारा हा दुसरा सामना खेळवला जाईल. सोमजाई श्रीवर्धन संघाने अंतिम फेरीत लढत या ठिकाणी अंतिम फेरीत प्रवेश केलाय, परंतु पाहूया दुसरा